श्रीशुक उवाच इत्युत्सुको द्वारवतीम् देवर्षिर्द्रष्टुमागमत् पुष्पितोपवनाराम द्विजालीकुलनादिताम्. देवर्षी नारदाला अशी इच्छा झाली की भगवान श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम पहावा. एकाच वेळी 16,000 महालामध्ये 16,000 राण्यांबरोबर कृष्ण संसार कसा करतो याची उत्सुकता लागली. म्हणून भगवंताची लीला पाहण्याकरता नारद द्वारकेमध्ये आले. तिथे उपवने, उद्याने, फुलांनी लखडलेली होती. अनेक प्रकारचे पक्षी किलबिलत होते, भ्रमर गुंजारव करत होते. सरोवराच्या निर्मळ पाण्यामध्ये निळी, लाल, शुभ्र रंगाची कमळं उमललेली होती. हंस, सारस पक्षी किलबिल करत होते. स्फटिकाचे आणि चांदीचे 9 लक्ष महाल होते. पाचूच्या फरशा होत्या. सोने आणि रत्नाच्या पुष्कळ वस्तू होत्या. राजमार्ग, रस्ते, चौक, बाजार, हत्ती घोडे बांधण्याची ठिकाणं, सभागृहे, मंदिरे यामुळे नगराचं सौंदर्य खुलून दिसत होतं. सडका, अंगणं, चौक, देवड्या इथं सडे टाकले होते. पताका आणि ध्वज यामुळे रस्त्यावर ऊन लागत नव्हतं. अशा द्वारका नगरीमध्ये श्रीकृष्णाचं अत्यंत सुंदर असं अंतःपुर होतं. सर्व लोकपाल भगवंताची पूजा करीत, प्रशंसा करीत. भगवंताचा महाल बनवण्याकरता विश्वकर्मांनी आपलं सगळं कौशल्य पणाला लावलेलं होतं. भगवंताच्या राण्याचे 16,000हून अधिक शोभिवंत महाल होते. एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदांनी प्रवेश केला आणि तो रुक्मिणीचा महाल होता. त्या महालामध्ये पोळ्याचे खांब, वैदूर्य मण्याच्या उत्तम फळ्या, इंद्रनील मण्याच्या भिंती झगमगत होत्या. तिथल्या फरशा सुद्धा इंद्रनील मण्याच्या बनवलेल्या होत्या. विश्वकर्म्यांनी पुष्कळ चांदवे असे बनवलेले होते की ज्याला मोत्याच्या माळा लावल्या होत्या. रक्तजडीत हस्तिदंती आसनं आणि पलंग होते. हस्तिदंत सगळ्यात महाग, रत्नापेक्षा, पोळ्यापेक्षा सुद्धा. कारण एक हत्ती मारावा तेव्हा 2 दात मिळायचे. हे वैभव वाचून अतिशयोक्ती वाटायचे कारण नाही. विजयनगरचं वर्णन त्या काळी आलेल्या परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवले. रशियन प्रवासी आला होता, निकोल द कोंती नावाचा. त्यांनी लिहिलंय की एक विजयनगरमधला एक महाल हस्तिदंताचा बनवलेला होता. हे किती 15व्या शतकातलं. हे 5,000 वर्षापूर्वीचं ह्याच्यापेक्षा 100 पटीनं असेल की काय. दरिद्री माणसाला असं काही वैभव असू शकतं हे खरंच वाटत नाही ना. आम्ही दगडाच्या विटाच्या घरात राहणारी माणसं, पत्र्याच्या, आम्हाला काय कळतंय. गळ्यात सोन्याचे हार घातलेल्या, सुंदर वस्त्राने नटलेल्या दासी, अंगरखे, पगडी घातलेले, रत्नजडित कुंडल धारण केलेले सेवक,
त्या महालाची शोभा वाढवित होते. अनेक रत्नजडित दिवे झगमगत होते, अंधार नाहीसा करत होते. अगरू धूप घातल्यामुळे, अगरू हे चंदन आहे, उत्कृष्ट चंदन, त्याचा सुवास जास्त असतो. चंदनाचा धूप घातल्यामुळे झरोक्यातून धूर बाहेर पडत होता. तो धूर पाहून रंगीबेरंगी रत्नमय सज्जावर बसलेले मोर हे ढग आहेत असं वाटून केकारव करत थोईथोई नाचायला लागत. काय महालांचं सुंदर वर्णन आहे. हे जगातल्या कुठल्या भागवतात सांगतात का? भागवत सांगतच नाही. तो त्यातलं भाग गेलंय, आता गवत राहिलंय शिल्लक. एक पठ्य तर भागवतात नुसतं हरिपाठच सांगत होता. भागवतामध्ये काय सांगायला वेळ पुरत नाही 4 महिने, आणि बाहेरचा फापट पसरा काय सांगत बसलाय. देवर्षी नारदांनी पाहिलं भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर बसलेले आहेत. सोन्याची दांडी असलेल्या चौरीनं रुक्मिणी वारा घालते आहे. रुक्मिणीसारख्या गुणरूप वय आणि वेशभूषा असलेल्या हजारो दासी आहेत. नारदांना पाहिलं पलंगावरून भगवान उभा राहिले एकदम उठून. नारदाच्या चरणावर मुकुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला. त्यांना हाताला धरून आपल्या आसनावर बसवलं. चराचर जगताचे परमगुरू असलेले नारद, त्यांच्या चरणापासून निघालेले गंगाजल जगाला पवित्र करणार आहे यात शंका नाही. तरी पण ते संतांचे आदर्श होते. ब्रह्मण्य देव म्हणजे ब्राह्मणांना देव मानणं, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने सिद्ध केलं. नारदाची पाद्यपूजा करून त्याच्या चरणाचं तीर्थ मस्तकावर धारण केलं. भगवान नारायणाने शास्त्रोक्त पद्धतीनं देवर्षी नारदाची पूजा केली. अमृतासारख्या गोड शब्दामध्ये स्वागत करून म्हटलं, प्रभो, आपण स्वतः समग्र ज्ञान, वैराग्य, धर्म, यश, श्री, ऐश्वर्य यांनी परिपूर्ण आहात. आम्ही आपली कोणती सेवा करावी? किती नम्रता आहे. नारद म्हणाले, भगवान, नैवाद्भुतं त्वयि विभोऽखिल लोकनाथे, मैत्री जनेषु सकलेषु दमखलानां, निःश्रेयसाय सह जगत्स्थितिरक्षणाभ्यां, स्वैरावतार उरुगाय विधाम सुष्ठु. भगवान, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात. सर्वाशी आपली मैत्री आहे. आपण दुष्टांना शासन करता यात आश्चर्य नाही. आपण जगाचं पालन आणि रक्षण करण्याबरोबर माणसांचं कल्याण करण्याकरता स्वेच्छेनं अवतार धारण करता, हे आम्ही जाणतो. आपल्या चरणकमलाचं आम्हाला दर्शन झालं. ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपले चरणकमल मोक्ष द्यायला समर्थ आहेत. ब्रह्मदेव, शंकरादिक देव सुद्धा हृदयामध्ये आपल्या चरणाचं चिंतन करतात. आपले चरण संसाररूपी विहिरीत पडलेल्या माणसाला बाहेर येण्याचं साधन आहे. त्या देवा, माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलाचं स्मरण नेहमी मला राहावं, त्यामध्ये मी तन्मय असावं. परीक्षित राजा, देवर्षी नारद
श्रीकृष्णाच्या योगमायेचं रहस्य जाणून घेण्याकरता काहीही न बोलता दुसऱ्या महालात गेले. तिथेही पाहिलं भगवान आपली प्रिया पत्नी आणि उद्धव यांच्याबरोबर द्यूत खेळत होते. तिथे सुद्धा भगवंतांनी उभे राहून त्यांचं स्वागत केलं, आसनावर बसवलं, पूजा केली आणि आपल्याला काहीही माहीत नाही असं दाखवत नारदांना विचारलं, आपण केव्हा आलात? आपण तर सर्वदृष्टीने परिपूर्ण आहात, आम्ही अपूर्ण आहोत, आपली काय सेवा करावी? आपणच आम्हाला सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा. हे ऐकून चकित झालेले नारद काही न बोलता दुसऱ्या महालाकडे गेले. त्या महालामध्ये श्रीकृष्ण लहान लहान मुलाला खेळवीत होते. तिथून पुढच्या महालात गेले, तिथे स्नानाला जायची तयारी करत होते. कुठे हवन करीत होते, कुठे पंचमहायज्ञ करत होते, कुठे ब्राह्मणांना भोजन देत होते, कुठे भोजनानंतर स्वतः भोजन करत होते, कुठे संध्या करत होते, कुठे मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करत होते, कुठे ढाल तलवार घेऊन त्याचा सराव करत होते, कुठे घोडे हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत होते, कुठे पलंगावर झोपले होते, कुठे भाट त्यांची स्तुती करत होते, कुठे उद्धव इत्यादी मंत्र्याबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत होते, कुठे उत्तमोत्तम स्त्रियाबरोबर जलक्रीडा करत होते, कुठे वस्त्रालंकाराने सुशोभितशा गायीचं ब्राह्मणांना दान करीत होते, कुठे मंगल अशा इतिहास पुराणांचं श्रवण करीत होते, कुठे आपल्या प्रियेबरोबर हास्यविनोद करत खेळत होते, कुठे धर्मशास्त्राचा अभ्यास करीत होते, कुठे अर्थार्जन चालू होतं, कुठे धर्माला अनुकूल अशा विषयाचा उपभोग घेत होते, कुठे एकांतामध्ये बसून प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या पुरुषाचं ध्यान करीत होते, कुठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करून गुरुजनांची सेवा करीत होते, कुठे कोणाबरोबर तरी युद्धासंबंधी बोलत होते, कुठे तहासंबंधी बोलणी चालू होती, कुठे बलरामाबरोबर विचारविनिमय करून सत्पुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करत होते, कुठे योग्य वेळ आल्याने मुलाचे विवाह ठरवत होते, कुठे कन्येचे विवाह ठरवत होते, त्यांच्याशी वाटाघाटी करत होते, कुठे सासरी चाललेल्या कन्यांना निरोप देत होते, कुठे कन्येला बोलवण्याच्या तयारीत होते, कुठे मोठमोठे यज्ञ करून देवतांचे पूजन करीत होते, कुठे विहिरी बगीचे मठ बांधून पूर्त धर्माचे आचरण करीत होते, कुठे यादवांच्या समवेत घोड्यावर बसून शिकार करण्याकरता चालले होते. काही वेळा लोक अंतःपुर इत्यादी ठिकाणी सर्वांचं मत जाणून घेण्याकरता गुप्तवेशामध्ये हेराप्रमाणे हिंडत होते. अशा प्रकारे मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णाचं योगमायेचं वैभव पाहून नारद चकित झाले आणि म्हणाले, देवा, तुझा संसार पाहायचा होता, पाहिला बरं का. अथोवाच ऋषिकेशम नारद प्रहसन्निव योगमायोदयं वीक्ष मानुषीं ईयुषो गतिम्. ब्रह्मदेवादिक लोकांना सुद्धा ही माया कळणं कठीण आहे. मी आपल्या चरणकमलाची भक्ती केल्यामुळे मला दिसली, मी भाग्यवान.
भगवन आता आम्हाला निरोप द्या. यानंतर आपल्या सुयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनामध्ये आपल्या लीलेचं गायन करीत मी हिंडेन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मन् धर्मस्य वक्ताहं कर्ता तदनुमोदिता तत्शिक्षयन् लोकमिमम् आस्थितः पुत्रमाखिदः. नारदा, मीच धर्माचा उपदेशक आहे आणि धर्माचं पालन करणार आहे. धर्माचं पालन करणाऱ्यांना अनुमोदन देणार आहे. जगाला धर्माचं शिक्षण देण्याच्या उद्देशाने मी असा वागतो. कारण थोर लोक जसं वागतात, सामान्य लोक त्यांच्याप्रमाणे वागतात. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनाः. महापुरुष जसं वागतात तसं सामान्य लोक वागतात. म्हणून महापुरुषांनी आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. शुकाचार्य म्हणतात, इत्याचरन्तं सद्धर्मान् पावनान् ग्रहमेधिनां तमेव सर्वगेहेषु संतमेकं ददर्शः. भगवान श्रीकृष्णाचं गृहस्थाश्रमातलं जे आचरण होतं ते पाहिलं. सर्व प्रासादातून ते एकटेच आहेत, सर्वत्र आहेत. अनंत शक्ती असलेल्या कृष्णाच्या योगमायेचं ऐश्वर्य वारंवार पाहून नारदाच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमा राहिली नाही. धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थांच्या ठाई श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णाने नारदाचा चांगला सन्मान केला आणि भगवंताचं स्मरण करीत करीत नारद तिथून निघून गेले. राजन, शुकाचार्य म्हणतायत, परीक्षित राजा, भगवंतानी जगाच्या कल्याणाकरता मायेचा स्वीकार केला. मनुष्यासारख्या लीला केल्या. 16,000हून अधिक अशा पत्न्यांच्या बरोबर रममाण होऊन त्यांची सेवा घेऊन संसार केला. ही भगवंताची लीला. त्या लीलांचं गायन श्रवण करतात. गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात. त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि भगवंताविषयी भक्ती प्राप्त होते. अशी ही कथा. पण आमच्या कीर्तनकारांनी कथेचं विडंबन केलं. विशेषतः वारकरी कथावाले काय वाटतील ती कथा सांगितली. काय कथा सांगितली? नारद एकदा कृष्णाकडे आले, म्हणाले की तुम्हाला इतक्या बायका आहेत, आम्हाला एखादी बायको द्या ना. आता हा नारदाचा अपमान आहे आणि कृष्णाचाही अपमान आहे. जगामध्ये कोणत्याही माणसाला त्याची बायको कोणी मागल का? काय बेअक्कल कीर्तन करायचं मला कळत नाही. मूर्खपणाने अशा कथा. अहो, नारद किती श्रेष्ठ ऋषी आहे. उत्तम आसनावर बसून भगवान श्रीकृष्णाने ज्याचे पाय धुतले त्या नारदाची योग्यता कळली पाहिजे ना. आमच्या मराठीमध्ये जर तमाशातमध्ये नारदालाच त्यांनी आणले, अगदी फार कृष्णाला नारदाला तमाशातला करून टाकलाय. ही थोर पुरुषाची विटंबना आहे. अहो, हे आदर्श आहेत. नारद भक्तिसूत्र ज्यांनी लिहिलं त्या नारदाची योग्यता काय वर्णावी? अहो, भागवत कोणी सांगितलंय? व्यासांना भागवत नारदांनी सांगितलंय आणि मग व्यासांनी लिहिलंय. त्यात ती जी कथा आहे ती अशी आपण सांगितलेली की गृहस्थाश्रम पाहण्याची इच्छा झाली आणि पाहून आश्चर्य वाटलं.
श्रीशुक उवाच अथोषस्युपवृत्तायां कुक्कुटान् कूजतो शपन् गृहीतकण्ठ्यः पतिभिर्माधव्यो विरहातुराः. शुकाचार्य आता भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या कशी होती याचं वर्णन करतायत. पहाटे जेव्हा कोंबडे आरवू लागत तेव्हा ज्यांच्या गळ्यात कृष्णाचा हात असे त्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया आता कृष्णाचा विरह होणार म्हणून त्या कोंबड्यांना शिव्याशाप देत असत. पारिजातकाच्या वनातील वाऱ्याने जागे झालेले पक्षी भाटाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला मधुर किलबिलाट करत गुंजाराव करत उठवत असत. प्रियतमाच्या बाहूत असलेल्या रुक्मिणीला तर आता आलिंगन सोडावे लागणार म्हणून ब्राह्ममुहूर्त येऊ नये असं वाटत होतं. सूर्योदयापूर्वी 1 तास त्याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. श्रीकृष्ण दररोज ब्राह्ममुहूर्तावर उठत असत. साधारण पहाटे 4ला 4 ते 6 हा ब्राह्ममुहूर्त. हातपाय तोंड धुवून अंतःकरणाने मायातीत असलेल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करीत ते स्वतः आत्मस्वरूप अखंड स्वयंप्रकाश निरुपाधिक अविनाशी आहे, अविद्यारहित आहे, जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचं कारण आहे, ज्याच्यामुळे सत्ता आणि आनंद याचा अनुभव होतो त्यालाच ब्रह्म म्हणतात. त्या ब्रह्माचं ते चिंतन करीत होते. सदाचरण तत्पर असे ते विधीपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत. नंतर स्वच्छ वस्त्र नेसून उपर्ण पांघरून संध्यावंदनादी कर्म करीत. त्रैवर्णिकाला संध्या सांगितलेली आहे, नुसत्या ब्राह्मणाला नाही. नंतर हवन करीत मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करीत. नंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्याचं उपस्थान करीत, म्हणजे सूर्याकडे पाहून टक लावून पाहणं, त्यामुळे डोळ्यामध्ये तेज निर्माण होतं. नंतर देव ऋषी पितरांना उद्देशून तर्पण करीत. नंतर ज्येष्ठ आणि आदरणीय ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा करीत. वस्त्रालंकार देऊन त्यांना दररोज 1 बद्व गायी दान देत. 1 बद्व म्हणजे 13,084 रोज अशा दुधाळ प्रथमच व्यालेल्या वासू असणाऱ्या शांत स्वभावाच्या रेशमी वस्त्र मृगचर्म तीळ यांच्यासह दान करीत. मोत्याच्या मळा घातलेल्या, शिंगांना सोनं लावलेलं, खुरांना चांदी लावलेल्या. नंतर गायी, ब्राह्मण, देवता, वडील माणसं, गुरुजन सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत. भगवान जरी मनुष्यलोकाचा अलंकार होते तरी बाहेर जाताना दिव्य वस्त्र, अलंकार, फुलांचे हार, चंदन यांनी शरीराला नटवत. दरबारात जायच्या वेळेला चांगलं गेलं पाहिजे ना. त्यानंतर तुपामध्ये आणि आरशामध्ये आपलं मुख पाहत गाय, बैल, ब्राह्मण, देवता यांचं दर्शन घेत. नंतर अंतःपुरातील 4 वर्णाच्या लोकांच्या कामना पूर्ण करीत. इतरही लोकांची इच्छापूर्ती करत आणि संतुष्ट करीत. नंतर फुलांच्या माळा, तांबूल, चंदन वस्तू अगोदर ब्राह्मणांना घेत, नंतर स्वजन, मंत्री, राण्यांना वाटीत आणि नंतर स्वतः घेत. तोपर्यंत त्यांचा सारथी हा सुग्रीव वगैरे घोड्याचं नाव सुग्रीव आहे,
घोडे जुंपलेल्या रथाला घेऊन तिथे येत असे आणि प्रणाम करून भगवंताच्या समोर उभा राहील. मग सात्यकी आणि उद्धवासह, सात्यकी सेनापती आहे आणि उद्धव पंतप्रधान आहे, दोघांचे हात पकडून सूर्य जसा उदयाचलावर आरूढ होतो तसे ते रथावर आरूढ होत. आणि डोळ्यासमोर चित्र उभं राहावं असं वर्णन आहे. अंतःपुरातील स्त्रिया पाहत असत, लज्जा आणि प्रेमपूर्ण नजरांनी त्यांच्याकडे पाहत कष्टाने निरोप देत भगवान स्मितहास्य करून त्यांचं मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडेत आणि मग तिथून भगवान यादवासह सुधर्मा नावाच्या सभेमध्ये प्रवेश करीत. ती सभा कशी होती? ज्या सभेमध्ये बसल्यानंतर तहान, भूक, शोक, मोह, जरा, मृत्यू हे विकार बाधत नसत. त्यामुळे आजच्या लोकसभेसारख्या मारामाऱ्या, खुर्च्या उचलणं असं काय होत नव्हतं. त्यात रागच येत नव्हता कोणाला काही. तिथं भगवान तिथे जाऊन श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत. त्यांच्या अंगकांतीने सगळ्या दिशा उजळून निघत. आकाशामध्ये तारकांनी वेढलेला चंद्र दिसावा तसा सगळ्या यदुवीरांच्या सभेमध्ये कृष्ण शोभून दिसत होते. मग सभेमध्ये विदूषक निरनिराळ्या प्रकारच्या हास्यविनोदानी करमणूक करीत. विदूषक म्हणजे सर्कशीतला नव्हे, विदूषक म्हणजे राजाची करमणूक करणारा, स्वतः अतिशय विद्वान आणि पंडित. आपल्यापुढे विदूषकाचं ध्यान आहे ते सर्कशीतलं आहे, ते सोंग आहे. संस्कृत नाटकातले विदूषक जे आहेत ते विद्वान आहेत. ते विनोदानी करमणूक करीत, नटाचारी अभिनयानी करमणूक करीत, नर्तकी कलापूर्ण नृत्यानी करमणूक करीत. त्या सभेमध्ये गेल्यावर पहिल्यांदा मनोरंजन होत असे. त्यावेळी मृदंग, वीणा, पखवाज, बासरी, झांज, शंख या वाद्यांच्या घोषामध्ये सूत, मागध, भाट नाचत असत, गात असत, भगवंताची स्तुती करत असत. ते झालं म्हणजे वेदवेत्ते ब्राह्मण तिथे बसून वेदमंत्राचं विवेचन करीत. आणि राजाला पूर्वीच्या राजाची चरित्र सांगित. अशा प्रकारे त्या राजसभेमध्ये दररोज काम चालत असे. एके दिवशी एक नवीन मनुष्य राजसभेमध्ये आला. द्वारपालाने सूचना दिली आणि अनुमती दिल्यावर त्याला सभागारामध्ये आणलं. अहो, सभा शब्दाचाच अर्थ जिथे सभ्य लोक बसतात ती. जिथे असभ्य लोक बसतात त्याला सभा म्हणत नाहीत. आता चौकात चौकात सभा चालते, त्या सभा आहेत काय? त्या असभा आहेत, असभ्य लोकांच्या शिव्या, गाळ्या, उखाळ्या, पाकाळ्या. जिथं सभ्यताच नाही अशा सभा आहेत सगळ्या या. तो दूत होता. स नमस्कृत्य कृष्णाय परेशाय कृतांजलिः राज्ञाम् आवेदयद्दुःखं जरासंध निरोधयम्. त्या दूतानी कृष्णाला हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं की जरासंधाने दिग्विजयाच्या वेळी ज्यांना जिंकलं होतं असे 20,000 राजे जरासंधाने बळजबरीने कैद करून एका किल्ल्यात ठेवले आहेत. भगवान आपलं स्वरूप कोणालाही न कळणार आहे. आपल्याला जे शरण येतात त्यांचं भय आपण दूर करता. आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली नाही.
आम्ही भयभीत झालो आहोत आणि आपल्याला देवा शरण आलो आहोत. हे भगवान, जे लोक निषिद्ध कर्म करण्यामध्ये गुंतलेले असतात ते उपासना कल्याणकारी कर्म करत नाहीत. जीवनाच्या अभिलाषामध्ये भ्रमाने भटकत असतात. कालरूपाने त्यांच्या जीवनाची आशा मावळते, धुळीला मिळते. त्या कालरूप परमेश्वराला आपल्याला आम्ही नमस्कार करतो. देवा, आपला अवतार संतांचं रक्षण आणि दुष्टांना शासन करण्याकरता आहे. तुम्ही आणि बलरामानी अवतार घेतला आहे. असं असताना देवा, एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हाला दुःख देतो आहे का आमचीच कर्म आम्हाला दुःख देत आहेत हे आम्हाला कळत नाही. प्रभो, राज्य उपभोगाचं सुख विषयसाध्य असून स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आहे, तरी आम्ही ते सुख भोगतच असतो. तुमच्यापासून मिळणारं आत्मसुख सोडून आम्ही विषयसुखाच्या मागे धावत होतो. देवा, आम्ही आपल्या चरणाला शरण आलो आहोत. आमचं दुःख दूर करा. जरासंधाच्या बंधनामधून आम्हाला सोडवा. जरासंधाजवळ 10,000 हत्तीचं बळ आहे. सिंहाने मेंढ्यांना कोंडून ठेवावं तसं त्यांनी आम्हाला कोंडून ठेवलेलं आहे. हे चक्रपाणी, आपण जरासंधाशी 18 वेळा युद्ध करून 17 वेळा त्याचा पराभव करून त्याला सोडून दिला. परंतु एक वेळ त्यांनी आपल्यावर विजय प्राप्त केला तरी आपला पराक्रम अनंत आहे, आम्ही हे जाणतो. खरं म्हणजे तो काय पराभव करतोय, तुम्ही पराभव केल्याचा देखावा केलात, अभिनय केलात आणि पळून गेलात. त्यांना द्वारकेला जायचं होतं, पण तुम्हाला पराभूत केल्याचा असा गर्व त्याला झाला आणि घमेंड वाढली. आम्ही आपली प्रजा आहोत. जरासंधाच्या त्रासातून आम्हाला सोडवा. दूत म्हणाला, जरासंधाचे बंदी असलेले राजे यांनी असा निरोप सांगितलेला आहे, ते आपलं दर्शन घेऊ इच्छितात. आपण त्या दीनांचं रक्षण करावं. शुकदेव म्हणतात, राजाचा दूत असं सांगत असताना तिथे परमतेजस्वी देवर्षी नारद सूर्योदय व्हावा तसे आले. काय तेज आहे बघा. ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी भगवान नारदाला बघून उठून उभा राहिले. मस्तक लावून नमस्कार केला. देवर्षी नारद एका आसनावर बसले. भगवंताने पुन्हा विधीपूर्वक पूजा केली आणि श्रद्धेनं हात जोडून विचारलं, अपिस्विदद्य लोकानां त्रयाणाम अकुतो भयम ननु भूयान भगवतो लोकान पर्यटतो गुणः. नारद मुने, त्रैलोक्याचं कुशल आहे ना, आपण तिन्ही लोकांमध्ये हिंडता म्हणून तिन्ही लोकाची खुशाली आम्हाला समजते. जगामध्ये काय चाललं आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आपल्याला ठाऊक नाही असं जगामध्ये काहीही नाही. आम्ही आपल्याला विचारतो की पांडवाचं यावेळी काय चाललं आहे. नारद म्हणाले, नारदाच्या मागे श्री आहे बरं का. भागवतामध्ये श्री हे फार थोड्या लोकांच्या मागे आहे. ईश्वरी अवतार आहे त्याच्या मागे श्री आहे. दृष्टा मया ते बहुशो दुरत्यया माया विभो विश्वसृजश्च मायिनः
भूतेषु भूमश्चरतस्त्वशक्तिभिर्वह्नेर्वच्छन्न रुचो न मेद्भुतम्. हे सर्वव्यापी अनंत परमेश्वरा, आपण विश्वाचे निर्माते आहात. ब्रह्मदेवाला सुद्धा न कळणारी आपली माया मी अनेक वेळा पाहिली आहे. लाकडात जसा अग्नी गुप्त असतो तसं चराचरामध्ये आपण गुप्त आहात. पांडवाचं काय चाललंय हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहित नाही असं जगामध्ये काय आहे, तरी मला विचारतात. आश्चर्य आहे. आपली माया अचिंतनीय आहे. त्या भगवंता, मी आपल्याला शरण आलो आहे, आपण विचारलं आहे म्हणून सांगतो. आपला आतेभाऊ, आपला भक्त युधिष्ठिर राजा काय करू इच्छितो हे आपल्याला सांगतो. ऐका. आपल्या पूजेला योग्य अशी श्रेष्ठ संपत्ती मिळावी म्हणून राजा युधिष्ठिर यज्ञात श्रेष्ठ असलेल्या राजसूय यज्ञाने आपली आराधना करू इच्छितो. म्हणजे युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करायचा आहे, आपली अनुमती असावी आणि आपण यावं. हे भगवान, त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपलं दर्शन घेण्यासाठी देव यशस्वी राजे येणार आहेत. श्रवणात कीर्तनात ध्यानात पूयन्ते वसायिनः तव ब्रह्ममयस्येष किमुतेक्षाभिवर्षिणः. आपलं श्रवण कीर्तन आणि ध्यान केल्याने अंत्यज पवित्र होतात. मग जे आपलं दर्शन आणि स्पर्श प्राप्त करून घेतात ते मुक्त होतील, यात नवल काय. तेव्हा आपल्या चरणामृताला स्वर्गामध्ये मंदाकिनी, पाताळामध्ये भोगवती, मृत्यूलोकामध्ये गंगा या नावाने नद्या वाहतात, विश्वाला पवित्र करतात. शुकाचार्य म्हणतात, जरासंधाला जिंकू इच्छिणाऱ्या यादवांना नारदांचं हे म्हणणं पसंत पडलं नाही. एकाच वेळी 2 ठिकाणं बोलावून आलं. जरासंधाने बंदीगृहामध्ये टाकलेल्या राजांचा निरोप आला, आम्हाला सोडवा, आणि पांडवाचा निरोप आला, राजसूय यज्ञाला या. त्या भगवंतांनी त्याचा निर्णय काय करायचा उद्धवाला विचारलं. उद्धव पंतप्रधान आहे, अत्यंत राजनीती कुशल आहे. भगवान म्हणाले उद्धवाला, उद्धवा, त्वं हि न परमं चक्षुः सुहृन्मन्त्रार्थतत्त्ववित् तथात्र ब्रूह्यनुष्ठेयं श्रद्धद्मः करवाम तत्. उद्धवा, तू माझा सुहृद आहेस. परमं चक्षु, माझा श्रेष्ठ डोळा तू आहेस, चक्षु आहेस माझा. राजनीतीत चांगल्या प्रकारे जाणणारा आहेस, अर्थतत्ववित. म्हणून आता काय करावं हे तूच सांग. तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे, तुझ्या सल्ल्यानुसार आम्ही वागू. उद्धवानी पाहिलं की आपले स्वामी श्रीकृष्ण सर्वज्ञ असून सुद्धा स्वतः अजाणते आहोत असं दाखवून मला सल्ला विचारतात. त्या भगवंताची आज्ञा शिरोधार्य मानली. शुकाचार्य म्हणतात, कृष्णाचं म्हणणं ऐकून बुद्धिमान उद्धवानी देवर्षी नारद, सभासद आणि श्रीकृष्णाच्या मतावर विचार केला आणि बोलू लागला. उद्धव उवाच यदुक्तमृषिणा देव साचिव्यं यक्षतस्त्वया कार्यं पैतृष्वसे यस्य
रक्षाच शरणैषणाम. भगवन देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे आपले आत्तेभाऊ पांडव यांच्या यज्ञामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. कारण शरणागताचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. सर्व दिशावर विजय जो मिळवतो तोच राजसूय यज्ञ करू शकतो. म्हणून जरासंधाला जिंकण्यामुळे पांडवांचा यज्ञ आणि शरणागताचं रक्षण या दोन्ही गोष्टी साधणार आहेत असं मला वाटतं. शिवाय यामुळे हे गोविंदा आमचंही मोठं काम होईल. त्याचबरोबर कैद केलेले राजे मुक्त केल्याने आपली सर्वत्र कीर्ती होईल. जरासंध इतर बलवानांना जिंकण्यासारखा नाही. त्याच्यामध्ये 10,000 हत्तीचं बळ आहे. त्याला तुल्यबळ भीमसेनच पराभूत करू शकतो. त्याला द्वंद्वयुद्धामध्ये जिंकलं पाहिजे. 100 अक्षौणी सेना घेऊन सुद्धा तो युद्धात उतरेल, तेव्हा युद्ध नको. जरासंध हा ब्राह्मण भक्त आहे. ब्राह्मणांनी जर याचना केली तर तो त्याला विनमुख पाठवत नाही. म्हणून भीमसेनाने ब्राह्मणाचा वेश घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागावी आणि आपल्या उपस्थितीमध्ये द्वंद्वयुद्धामध्ये भीम त्याला मारेल याविषयी शंका नाही. भीमसेन हा निमित्त मात्र होईल. जरासंधाचा वध आपल्या शक्तीनेच होणार आहे. तेव्हा कैदखान्यात पडलेल्या राजांच्या राण्या स्वतःच्या मानात आपल्या विशुद्ध लीलांचं गायन करतील की आपण त्यांच्या शत्रूचा नाश केलात, त्यांच्या पतींना सोडवलं, जसं पूर्वी गोपींना शंखचूड राक्षसापासून सोडवलं. शरणागत मुनिगण गजेंद्र जानकीच्या उद्धाराची लीला ते गात गात आपली स्तुती करतील. कंसाच्या कारागृहातून वडिलांना सोडवल्याच्या लीलेचंही आम्ही गायन करीत असतो. तेव्हा कृष्णा जरासंधाचा वध पुष्कळ गोष्टी साध्य करून देईल. बंदिस्त राजाच्या पुण्यप्रभावाने किंवा जरासंधाच्या पापप्रभावाने यावेळी राजसूय यज्ञ होणे पसंत करीत आहात. सल्ला दिला आधी पांडवाकडे जावा. का? राजसूय यज्ञामध्ये दिग्विजयाकरता जायचंच आहे जरासंधाला जिंकायला. त्यावेळी जरासंध भीमाच्या हातून मारा, हे दोन्ही कामं होतील. योग्य सल्ला कसा द्यावा याचा आदर्श म्हणजे उद्धव आहे. म्हणून तर कृष्णाने मुद्दाम सल्ला विचारला. श्री शुक उवाच इत्युद्धववचो राजन् सर्वतो भद्रमच्युतम् देवर्षिर्यदुवृद्धाश्च कृष्णश्च प्रत्यपूजयन्. उद्धवाचा सल्ला सर्व प्रकारे हितकारक होता, शिवाय खोडून काढण्यासारखा नव्हता. म्हणून नारद, यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ, स्वतः कृष्ण या सर्वांनी उद्धवाचा सल्ला मान्य केला. मग वसुदेवाची संमती, गुरुजनांची संमती घेऊन भगवान आपल्या सैन्यासह इंद्रप्रस्थाकडे जाण्याकरता निघाले. उग्रसेन बलरामाची आज्ञा घेतली. यज्ञाला जायचं आहे आता, म्हणून मग मुलाबाळांबरोबर घेऊन निघाले. सामान पुढं पाठवलं. दारुकाने आणलेल्या रथावर स्वतः रूढ झाले. रणशंग फुंकलं, शंख वाजवला आणि यादवांचे सगळ्या कुटुंबीय, हजारो पतिव्रता स्त्रिया, आपली मुलं, शिपाई, चतुरंग सेना अशा प्रकारे सगळेजण इंद्रप्रस्थाला निघाले. बरोबर सगळी सामग्री होती. अन्न, धान्य, अंथरूण, पांघरूण, बैल, म्हशी, गाढवं, खेचर, उंट, छकडे, हत्तिणी
एखादा समुद्र शोभावा तशी ती सेना शोभत होती. कृष्णाने सत्कार केलेले नारद पूजा स्वीकारून प्रणाम करून निघून गेले. भगवंतांनी त्या जरासंधाच्या बंदीराजाकडून आलेल्या दूताला सांगितलं, दूता, तू राजांना जाऊन सांग, भिवू नका, मी जरासंधाला भीमाकडून मारवीन आणि तुमची सुटका करीन. भगवंताचा निरोप घेऊन त्या दूताने तो संदेश बंदिवान राजाला सांगितला. ते राजेसुद्धा कारागृहातून सुटण्याची वाट पाहू लागले. आता द्वारकेहून हस्तिनापूरला जायचंय, इंद्रप्रस्थाला. किती देश लागले मध्ये? आनर्त, संवीर, मरु, कुरुक्षेत्र, मध्ये पुन्हा पर्वत, नद्या, नगर, गावं, गवळीवाडे, खाणी, त्यानंतर नद्या, मुकुंद, दृषद्वती, सरस्वती या नदी पार करून पुन्हा पांचाल, मत्स्यदेश मागे टाकून मग इंद्रप्रस्थाला पोचले. ज्याचं दर्शन होणं दुर्मिळ आहे ते भगवान जवळ आले ही बातमी कळताच इंद्रप्रस्थातील सगळी प्रजा युधिष्ठिरासह भगवंताच्या स्वागताकरता नगराच्या बाहेर आली. मंगलगीतं गाऊ लागली, वाद्य वाजू लागली, ब्राह्मण उच्चस्वरात वेदमंत्र म्हणू लागले. इंद्रियांनी प्राणाला भेटण्यासारखं आतुरतेनं जावं तसं धर्मराज आदराने ऋषिकेशाचं स्वागत करण्याकरता निघाला. कृष्णाला पाहून युधिष्ठिराचं हृदय आनंदाने भरून आलं, सद्गतीत झाला. पुन्हा त्याला हृदयाशी कवटाळू लागला. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला आलिंगन दिलं आणि त्याचा देह पवित्र झाला, परमानंद समुद्रात डुंबू लागला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अंग अंग रोमांचित झाले. प्रपंचाचं स्मरणही राहिलं नाही. मग भीमसेनाने हास्य करून कृष्णाला आलिंगन दिलं. त्याची सारी इंद्रिय उसंबळून आली. मग नकुल, सहदेव आणि अर्जुन यांनी भगवंताला नमस्कार करून आनंदाने आलिंगन दिलं. नेत्रातून अश्रूचा पूर वाहू लागला. अर्जुनाने कृष्णाला पुन्हा आलिंगन दिलं. नकुल सहदेवाने अभिवादन केलं. श्रीकृष्णाने ब्राह्मणाला आणि वृद्ध लोकांना योग्यतेप्रमाणे नमस्कार केला. कुरु, सृंजय, केकय देशाच्या राजांनी श्रीकृष्णाचा सन्मान केला. यादवांनी सत्कार केला. पांडवांनी सत्कार केला. ब्राह्मण भगवंताची स्तुती करू लागले. शंख, नगारे, वीणा, ढोल, शिंग वाजवून भगवंताला प्रसन्न करण्याकरता गंधर्व, नट, विदूषक नाचू लागले. अशा प्रकारे सर्वांचं स्वागत घेऊन भगवान इंद्रप्रस्थाच्या नगरीमध्ये प्रविष्ट झाले.